हे जय हिंद मित्रांनो. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला म्हणजे जे स्वतःचं टेन्शनमध्ये मित्र होते, माझा बांधव होते, त्यांना ह्याच्यापासून एकदम थोडा आधार भेटेल अशी माझी एक धारणा आहे. त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे. अगोदर काय व्हायचं की जे आपले B.Ed असतील, इंजिनिअरिंगवाले असतील, B.Pharmacy असेल किंवा जे व्यवसाय कोर्स असतील, त्या संदर्भात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी यायच्या. कारण आणि मनस्ताप पालकांना तर इतका मनस्ताप व्हायचा की कुठला फॉर्म कधी भरणार जाणार आहे किंवा कधी त्याचं कॅप राऊंड चालू होणार आहे. या संदर्भात त्यांनी CET-CELला ज्यावेळेस फोन करायचे त्यावेळेस त्यांना इतका मनस्ताप व्हायचा ना मित्रांनो, की जेणेकरून त्यांचं कॉन्टॅक्ट हे कुठल्याही विभागाशी किंवा गेले कोण तर त्यांना कॉन्टॅक्ट नीट भेटत नव्हतं. कारण भरपूर विद्यार्थी संख्या भरपूर आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रोव्हाइड करणारे जे अधिकारी वर्ग आहे तो कुठेतरी कमी पडतो आहे. त्या दृष्टिकोनातून आता एक CET-CELनं नवीन नोटिफिकेशन जारी केलं आहे मित्रांनो. त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहेत. चला तर मग आपण आज ना जे CET-CELनं जे आता तुरंतले जेवढे आपले जिल्हे आहेत, थोडक्यात धरून चाला, सपोज 36 असतील, 35 असतील किंवा काही ठिकाणी कॉमन असतील, तर त्या संदर्भानुसार त्यांनी एक परिपत्रक जारी केलं की कोणत्या ठिकाणी तुम्हाला सहाय्यता केंद्र म्हणजे जे तुम्हाला हेल्प करेल, की ज्या ठिकाणी कुठं अडचण येईल त्या ठिकाणी मदत करणारं जे केंद्र असेल ते त्यांनी त्याची लिस्ट दिलेली आहे. आणि त्या लिस्टनुसार तुम्ही मित्रांनो आता CET-CELकडे कॉन्टॅक्ट न करता डिरेक्टली हे सहाय्यता केंद्र आहेत यांच्याकडे कॉन्टॅक्ट केलं की तुमचा हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. आता त्याचं जे डिटेलमध्ये नोटिफिकेशन ते लवकरच येणार आहे. एक तर आपले जे मित्रवर्ग आहेत ते अगोदरच वैतागलेत म्हणण्याचं माझं उद्दिष्ट आहे की जे B.Edवाले असतील, B.Edला एक मंथली झालं की कॅप राऊंड हे प्रोसेस ही एक्सटेंड होत चालली. त्याच्यामुळं माझ्या मित्रांना आता लवकर सांगणं आहे की 28 नंतर जे 29 लास्ट डेट आहे व्हेरिफिकेशनची डॉक्युमेंट, त्याच्यानंतर तुमच्या ॲक्शन मोडवर राहिलंच पाहिजे आपण. कारण का तर डॉक्युमेंट नंतर तो ऑप्शन कॉलेज ऑप्शन हा लवकरच तुमच्या पुढं तो चालू होणार आहे ऑप्शन. त्यानुसार आता जो आपण जे माहिती बघणार आहे मित्रांनो, ती म्हणजे की यांनी काय केलं की जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल, जेणेकरून पालकांचं मनस्ताप वाचेल. तर त्यामध्ये प्रथमतः मी तुम्हाला एक काही माहिती दाखवू इच्छितो. इथं आपण बघू शकतो की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी जे आता आपल्यापुढं जे सादरीकरण केलेलं आहे की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली पाहिजे. त्यानुसार जळगाव असेल, नाशिक असेल यांनी ठराविक स्पेसिफिक कॉलेजेस दिलेले आहेत की जिथं तुम्हाला तुमच्या ज्या क्वेरी असतील त्याचं तुम्हाला समस्याचं निराकरण होईल. आता इथं स्पष्ट दिलेलं आहे की व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन प्रक्रिया, ज्या अडचणी येणार आहे तुमच्या ते सॉल्विंगसाठी जे एक सोल्युशन तुम्हाला दिलेलं असतं. त्यामध्ये एक फॉर्म्युला महत्त्वाचं काय आहे तर ह्यांनी जे एक स्पेसिफिक कॉलेज दिले तुम्ही तिथंच जाऊन तुमच्या क्वेरी मांडायच्यात. सपोज एखादा विद्यार्थी असं म्हणू शकतो की मी आता कॅप राऊंडला जे कॉलेज चूज केलं मी तिथं जाऊन माझी क्वेरी मांडू शकतो का, तर ते तसं नाही मित्रा. त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल, ज्या आपल्याला ठरवून दिलेलं जे CET-CELने कॉलेजेस आहेत, सपोज आता धरून चाललं सातारा जिल्ह्यामध्ये असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये कराडमध्ये जे शासकीय अभियांत्रिकी विद्यालय आहे तिथं तुम्ही जाऊन तुमची क्वेरी मांडू शकता. किंवा प्रत्यक्षात तुम्ही मेल किंवा कॉलद्वारे त्या संदर्भात नोटिफिकेशन CET-CELचं येणारच आहे, त्यानुसार तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून आपल्या मित्रबांधवांना मनस्ताप होणार नाही. नंतरची स्टेप असेल की मित्रांनो याच्यामध्ये CET-CELचा महत्त्वाचा भाग काय असणार तर CET-CELवर जे अगोदर जे नोटिफिकेशन होत्या किंवा त्यांचे मेल असतील ते तर गोष्टी चालू राहणारच, ते काय बंद होणार नाहीत. पण आपल्याला सहाय्यता केंद्र दिल्यामुळं त्यांच्यावर जो भार आलेला आहे तो थोडा कमी होऊ शकतो. हे त्यांचं एक पॉझिटिव्ह त्यांचं एक थिंकिंग आहे की जेणेकरून पालकवर्गाला असेल किंवा आपले जे मित्रबांधव असतील यांना या गोष्टीतून कुठल्या गोष्टीचा नाही झाला पाहिजे, म्हणजे ताप नाही झाला पाहिजे, बरोबर का. त्याच्यामुळं आपण जेपर्यंत प्रयत्न करणार आहे ना की आज मला जर भरायचं आहे तर फॉर्मचे माझे जे क्वेरी येणार आहेत मी एखाद्या विद्यार्थी CET-CELला कॉल करतो, पण तिथं त्याला
रिस्पॉन्स भेटत नाही. रिस्पॉन्स भेटत नाही याचा अर्थ काय, की त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांच्या क्वेरी असतात, ते कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न करत असतात, त्यामुळे कॉल होऊ शकत नाही मित्रांनो. तर ही जी माहिती तुम्हाला मी आता प्रोव्हाइड केलेली आहे, तिचा तुम्ही इत्थंभूत उपयोग ते स्वतः रीड करा, ते परिपत्रक डाउनलोड करा. ज्या जिल्ह्यातून आपल्याला फॉर्म भरायचा किंवा ज्या जिल्ह्यात आपण सध्या आहे त्या जिल्ह्यामध्ये आपलं कुठलं कॉलेज येतं हे अगोदर चेक करा आणि त्यानुसार तुम्ही त्या क्वेरी त्या कॉलेजला जाऊन भेटा. तिथं तुमच्या समस्येचं निराकरण नक्की होईल. धन्यवाद.